नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा यासाठी विषय गणित या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. घटक क्रमांक 1 संख्या ज्ञान, उपघटक 3 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. याच्या अगोदर आपण परिमेय संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या थोडक्यात पाहिलेली आहे. इथं पण परत दिली आहे. परिमेय संख्या जर p हा कोणताही एक पूर्णांक आणि q इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ q ची किंमत शून्य नाहीये, म्हणजेच p अंश आणि q छेद. मग p छेद q या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ -1/2 ही परिमेय संख्या आहे. 4/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. दुसरा, सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही. तिसरा पॉइंट आहे सर्वात लहान परिमेय संख्या. बघा, मोठी पण सांगता येत नाही आणि लहान पण सांगता येत नाही. हे परिमेय संख्येचे काय आहेत? गुणधर्म आहेत. आता परिमेय संख्येची तुलना करायची आहे, परिमेय संख्येची समानता पाहायची आहे, लहान मोठेपणा आपल्याला पाहायचा आहे. आणि परिमेय संख्यांचा लहान मोठेपणासाठी तुलना पाहण्यासाठी, तुलना करण्यासाठी आपल्याला लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल. लेस दॅन म्हणजे कमी असणारा कडटोक, ग्रेटर दॅन म्हणजे मोठा ज्याच्याकडे टोक नसतं, आणि इक्वल म्हणजे बरोबर, समान. मग जर a छेद b व c छेद d या परिमेय संख्यांची कंसात b इज नॉट इक्वल टू 0 आणि d इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ b ची किंमत शून्य नाही आणि d ची किंमत शून्य नाही, म्हणजे शून्येतर संख्या असेल. शून्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्या 1, 2, 3, 4 कोणत्याही संख्या असतील. तुलना करताना जर पहिला पॉइंट a गुणिले d बरोबर b गुणिले c असेल तर a छेद b बरोबर c छेद d असं असणार. इकडं a गुणिले d ग्रेटर दॅन b गुणिले c तर a छेद b ग्रेटर दॅन c छेद d. याचा वापर आपल्याला संख्यांची तुलना लहान मोठेपणा करण्यासाठी करायची आहे. पुढचा AD इज लेस दॅन BC, म्हणजे AD यांची संख्या BC पेक्षा लहान असेल तर A छेद B इज लेस दॅन C छेद D. याचा अर्थ A छेद B हा अपूर्णांक C छेद D पेक्षा कसा असतो? लहान असतो. असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे बघा, जेव्हा दोन परिमेय संख्यांचे छेद समान नसतील तर दोन कंडिशन आहेत. एक, जेव्हा दोन परिमेय संख्याचे छेद समान नसतात, भिन्न छेद असतात, तेव्हा छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवता येतो. उदाहरणार्थ 2/3, 4/2 या दोघांमध्ये मोठा कोण, छोटा कोण. मग ठरवण्यासाठी सांगितलं हे लेस दॅन, हे ग्रेटर दॅन आणि दुसरं इक्वल असे चिन्ह असतात तुलना करण्यासाठी. मग 2/3 आता काय सांगितलंय? छेद समान करायचा आहे. मग 2/3, 4/2 या दोघांचा छेद कसा समान करता येईल? कोणीतरी गुणावं लागेल दोघांनाही. म्हणजे गुणताना हा पहिला अपूर्णांक, हा दुसरा अपूर्णांक. पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायचं, म्हणजे अंशाला छेदाला गुणायचं, आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं पहिल्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं, म्हणजे छेद काय होईल? समान होईल किंवा लसावी. मग 3 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2, बघा 2 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 याच्या छेदानं काय केलं? पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला गुणलं. 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 2 6 हा एक अपूर्णांक भेटला आपल्याला गुणाकार करून. नंतर 4 गुणिले 3 छेद 2 गुणिले 3 बरोबर 12/6 ह्या दोन संख्या भेटल्या. आता याच्यात आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो, म्हणजे 4/6 ही संख्या 12/6 पेक्षा कशी आहे? लहान आहे.
याचाच अर्थ 12/6 ही 4 पेक्षा मोठी आहे. मग 4/6 कोणाची किंमत आली? 2/3 म्हणून 2/3 12/6 4/2 ची आणि म्हणून 4/2 ही संख्या 2/3 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. आता हेच गणित शॉर्टकट मध्ये जर घ्यायचं झालं तर 2/3 याच्या मागे 0 लावायचा, त्याला 3 न भागायचं, उत्तर किती येणार? 0.6. तसंच 4 च्या मागे 0 लावायचा, त्याला 2 ने भागायचं, किती उत्तर आलं? 20. म्हणजे या दोघांमध्ये मोठं कोण? 0.6 पेक्षा 20 हे मोठे आहेत. याचा अर्थ कोण मोठा आहे? 4/2 हे मोठे आहे. हे शॉर्टकट झाला. शॉर्ट मध्ये आता तिसरा मुद्दा आहे, 2 समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या परिमेय संख्यांचा अंश मोठा, बघा हे महत्वाचं आहे, ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा असेल ती परिमेय संख्या मोठी असते. उदाहरणार्थ 1/13 लेस दॅन 4/13. 1/13 1 अंश छेद 13, इकडे छेद 13 आहे, 4/13 म्हणजे छेद समान आहे. जर छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. हे डोक्यात ठेवायचंय. दुसरं उदाहरण, -2/4 -8/4. संख्या 8 मोठी दिसते, 2 लहान दिसते, पण संख्या रेषेचा विचार केला तर -2 संख्येपेक्षा -2 हे -8 पेक्षा कसे असतात? मोठे असतात. संख्या रेषेचा विचार केला तर, आणि म्हणून -2/4 हे -8/4 पेक्षा कसे आहेत? मोठे आहेत. हे झाली परिमेय संख्यांची समानता आणि लहान मोठेपणा ठरविण्यासाठी. परिमेय संख्यांची बेरीज, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे परिमेय संख्यांची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने परिमेय संख्यांची बेरीज केली जाते. म्हणजे काय? समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते? भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते? वजाबाकी कशी केली जाते? उदाहरणार्थ समान छेद असणाऱ्या अंकांची बेरीज, छेद समान लिहायचा आणि अंशामध्ये सुचवलेली क्रिया करायची. भिन्न छेद असेल तर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं, दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदानं गुणायचं आणि अंशामध्ये सुचवलेली क्रिया करायची आणि छेदस्थानी त्यांचा काय करायचा? छेदांचा गुणाकार करायचा. हे आहेत अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, वजाबाकी. आता परिमेय संख्येची वजाबाकी करताना अपूर्णांकाच्या वजाबाकी प्रमाणेच करतात. परिमेय संख्यांची वजाबाकी अपूर्णांकाच्या वजाबाकी प्रमाणेच केली जाते. आता इथं स्टार केलंय, स्टार करून पॉइंट दिलाय. कोणत्याही परिमेय संख्येत 0 मिळवले किंवा वजा केले तर तीच परिमेय संख्या मिळते. उदाहरणार्थ 1 + 0 = 1. दुसरं उदाहरण, 2 - 0 = 2. आता परिमेय संख्यांचा गुणाकार ऋण गुणुले ऋण, म्हणजे याचा अर्थ वजा गुणुले वजा प्लस, त्याला धन म्हणतात, त्याला अधिक म्हणतात. दुसरा नियम आहे वजा गुणुले धन, म्हणजे वजा गुणुले अधिक बरोबर ऋण. याचाच अर्थ मायनस इंटू प्लस इक्वल टू मायनस. तिसरा नियम प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस इक्वल टू मायनस. चौथा नियम प्लस इंटू प्लस इक्वल टू प्लस. हे चिन्हांचे नियम आहेत. या चिन्हांच्या नियमाचाही आपण वापर पुढं परिमेय संख्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना करायचा आहे. पाचवा पॉइंट, कोणत्याही परिमेय संख्येला 0 ने गुणल्यास गुणाकार 0 येतो.
म्हणजेच 1 गुणिले 0 बरोबर 0. मग तुम्ही कोणती संख्या घ्या, तिला जर 0 न गुणलं तर गुणाकार किती येणार? 0. 6वा, कोणत्याही परिमेय संख्येला 1 न गुणल्यास तीच परिमेय संख्या येते, परिमेय संख्या बदलत नाही. उदाहरणार्थ 5 गुणिले 1 बरोबर किती? 5. परिमेय संख्यांचा भागाकार, ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ 4 गुणिले 1/4. आता 4 ची गुणाकार व्यस्त संख्या झाली 1/4 आणि मग तिला जर गुणलं तर उत्तर किती येणार? 1. म्हणजे गुणाकाराच्या व्यस्त क्रिया असते भागाकार आणि भागाकाराच्या व्यस्त क्रिया असते गुणाकार. जसं बेरजेच्या व्यस्त वजाबाकी, वजाबाकीच्या व्यस्त बेरीज. दुसरा नियम, एका परिमेय संख्येस दुसऱ्या शून्येतर परिमेय संख्येने भागणे म्हणजे पहिल्या संख्येस दुसरीच्या गुणाकार व्यस्तानं गुणणे होय. शून्येतर म्हणजे शून्य नसणाऱ्या छेदस्थानच्या संख्ये. उदाहरणार्थ 2/3 बरोबर 2 गुणिले 1/3. तिसरा, शून्यचे शून्येतर पूर्णांक संख्या, याचा अर्थ इक्वल टू 0. उदाहरणार्थ 0/3 बरोबर 0 म्हणजे कोणत्याही संख्येला नाही. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार 0 येतो. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार काय येतो? 0 येतो. पुढचा नियम, 1/0 बरोबर भागाकार काढता येत नाही. याचा अर्थ कोणत्याही संख्येला शून्यानं भाग जात नाही. हे नियम लक्षात ठेवायचे. कोणत्याही संख्येला शून्यानं भाग जात नाही. हा तुमचा चौथा नियम आहे. पाचवा पॉइंट आहे, कोणत्याही परिमेय संख्येस शून्येतर परिमेय संख्येने भागले असता भागाकार परिमेय संख्याची येते. उदाहरणार्थ 1/4 ला 2 ने भागलं तर काय होईल? उलटून गुणावं लागेल, गुणाकार व्यस्त क्रिया करावी लागेल त्याची. म्हणजे 2/3 ला 2 ला 3 न भागता येईल आपल्याला. म्हणजे यांचं म्हणणं आहे कोणत्याही परिमेय संख्येस परिमेय संख्येने भागले असता भागाकार परिमेय संख्याची येते. 6वा, कोणत्याही शून्येतर परिमेय संख्येस त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. बघा, शून्येतर परिमेय संख्या म्हणजे 1/2, 3/2, 4/5, भागाकार 1 येतो. 7वा आहे, कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा परिमेय संख्याच येतो. म्हणजे बेरीज जरी केली तरी परिमेय संख्याच येणार, वजाबाकी जरी केली तरी परिमेय संख्याच येणार, भागाकार जरी केला, गुणाकार जरी केला तरी त्या संख्या कुठल्या येणार? परिमेय संख्याच येणार. नंतर 8वा आहे, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. तुम्हाला हे कुठे विचारलं जाऊ शकतं? विधान दिलं जाईल आणि त्याच्या आधारे सोडवा असं सांगितलं जाईल. आणि म्हणून दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ 1 आणि 2. आता बघा, 1 ते 2 मध्ये या दरम्यान असणाऱ्या परिमेय संख्या कोणत्या आहेत? 1.1, 1.2, 1.3 डॅश 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 2 ह्या झाल्या. परत 0.1 च्या मध्ये पुन्हा 0.1, 0.2, 0.3, 0.4 त्यांच्यामध्ये परत, म्हणजे अशा अनंत परिमेय संख्या असतात, मोजता येत नाही. संख्या रेषेवरील कोणत्याही परिमेय संख्या डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. आता त्याचा अर्थ इथं समजून घेऊया आपण. बघा, ही संख्या रेषा असते, हिला आडवी संख्या रेषा म्हणतात. या आडव्या संख्या रेषेच्या शून्याच्या उजवीकडं सगळ्या संख्या पॉझिटिव्ह असतात, तर शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या निगेटिव्ह असतात, ऋण असतात. काय असतात? निगेटिव्ह असतात. आणि मग हिला आडवी संख्या रेषा बोलतोय. तशीच उभी पण संख्या रेषा असते. मग उभ्या संख्या रेषेवरती मध्यभागी 0, त्याच्या वर 1, 2 आणि याच्या शून्याच्या खाली -1, -2 हिला उभी संख्या रेषा म्हणायचं.
यालाच वाय डॅश वाय अक्ष पण बोलतात, याला एक्स डॅश एक्स अक्ष पण बोललं जातं. म्हणजे या शून्यापासून या उजवीकडच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या काय असतात, मोठ्या असतात. तसं याचा विचार केला तर या खालच्या बिलो आणि अबो, झिरोच्या बिलो या मायनस आणि झिरोच्या वरच्या अपला असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या काय असणार, प्लस. 10वा पॉइंट आहे, प्रत्येक परिमेय संख्येसाठी निगडीत संख्या रेषेवर एक आणि एकच बिंदू ठरलेला असतो. उदाहरणार्थ हा एक बिंदू फिक्स आहे तो एक साठीच, 2 हा बिंदू फिक्स आहे तो त्याच्यासाठीच असणार. या दोघांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या आहेत, याही दोघांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या आहेत. ही उभी संख्या रेषा झाली आणि हिला आडवी संख्या रेषा म्हटलं जात. हे झाले तुमचे 10 नियम परिमेय संख्या आणि त्याच्यावरील क्रिया याची. आता उदाहरण आपण पाहू. परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया याच्यावर आपण स्वाध्याय पाहतो. स्वाध्याय त्याच्यात काही प्रश्न दिलेले आहेत, याला आपण स्वाध्याय 3.1 असं म्हणू. पहिला प्रश्न दिलाय 5 कंसात 8 वजा 3 गुणिले 5 कंस पूर्ण प्रश्नचिन्ह. आणि आता हा प्रश्न काय करायचा आहे, आपल्याला सोडवायचा आहे. मग अगोदर काय करावं लागल बघा, आधी यांचा गुणाकार करून घेऊ. 5 कंसात 5 त्रिक किती झाले 8 वजा 5 त्रिक किती 15 बरोबर 5 कंसात 15 वजा 8 किती राहिले 7 वजा 7, या दोघांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 5 35 आणि चिन्ह त्याला कोणतं येईल वजाच. म्हणजे याचा पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता, तिसरा पर्याय वजा 35 हे त्याचं उत्तर असेल. याच्यानंतर दुसरा प्रश्न कोण सोडवत होतं, सोडव. 8/5 म्हणजे 8/5 किती वेळा मिळणार म्हणजे बेरीज 5 येईल. त्याचं सूत्र आहे दिलेल्या छेद अंश आणि छेदाचा उलट करून जेवढी संख्या दिली त्याला गुणिले करून वजा 1 करायचं. मग 8/5 गुणिले 5 बरोबर 5ला 5 गेले उरले 8 आणि मग 8 वजा 1 7 म्हणून पर्याय क्रमांक 4. बघा तिने काय केलं होतं ते सांगतो. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. तर 5/8 मध्ये मिळवायचे 5/8च मिळवायचे, समान अपूर्णांक आहे म्हणून तिने काय केलं, डायरेक्ट छेदाचा अंश त्यांनी घेतला आणि त्यातून गुणिले 5 केले म्हणजे 8/5 गुणिले 5 वजा 1 बरोबर. आता हे 5 कॅन्सल होतील म्हणजे 8 वजा 1, 8 वजा 1 म्हणजे उत्तर किती आलं 7. आणि म्हणून याचा पर्याय जो आहे तो पर्याय काय भेटला आपल्याला 4 नंबरचा पर्याय. शॉर्टकट मध्ये या पद्धतीने काय करता येईल आपल्याला जाता येईल. याचं कारण असं आहे 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवायचे म्हणजे बेरीज त्यांची 5 येईल. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा. बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, वजा 1/2 वजा 1/8 वजा 1/3 वजा 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता असं उदाहरण सोडवताना नेहमी डोक्यात ठेवायचं, हा जो अंश दिलेला आहे अंश तो सगळ्यांचा अंश समान आहे. काय आहे, सगळ्यांचा अंश समान आहे. मग समान असल्यानंतर काय, जेव्हा दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश समान असेल छेद भिन्न असतील तर ज्यांचा छेद मोठा, काय सांगतोय बघा, ज्यांचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. काय असतो, तो अपूर्णांक मोठा. हे एक वाक्य डोक्यात ठेवायचं, ज्यांचा अंश समान छेद भिन्न, त्याच्यात ज्याचा अंश ऐवजी छेद मोठा असेल तो अपूर्णांक काय असतो, सर्वात मोठा. हे सर्वात मोठे असते म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती असणार, वजा 1/8. आता इथं तुम्हाला त्याचं वाक्य लिहून देतो. काय वाक्य आहे म्हणजे डोक्यात राहील, अंश
समान छेद भिन्न, अंश समान छेद भिन्न, तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. ते वाक्य डोक्यात ठेवायचं नेहमी. अंश समान पाहिजे, छेद भिन्न पाहिजे, आणि ज्याचा छेद मोठा तो काय असणार? अपूर्णांक मोठा असणार. आता तुम्ही याला टॅली पण करू शकता. 1 ला 3 न भागा, 1 ला 2 न भागा, 1 ला 8 न भागा, 1 ला 4 न भागा. कोणता मोठा आहे तो तुम्हाला समजेल. ओके. आता याच्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे. दिसतोय का? बघा चौथा प्रश्न आहे. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? 4/7 अधिक वजा 11/7 गुणिले वजा 7. आधी काय करावं लागेल आपल्याला? हा जो आहे ना हा आधी सोडवून घ्यावा लागेल. कंस जसं कंचे भागोबेवर बोर्डमास. मग 4/7 अधिक वजा 11/7 गुणिले वजा 7 बरोबर. आता छेद समान आहे यांच्यामध्ये, म्हणजे 4 वजा 11/7 दुसऱ्या कंसात गुणिले वजा 7 बरोबर. आता 11 मधून 4 गेले, किती राहिले? वजा 7. वजा 7/7 गुणिले वजा 7. इथं काय आहे? गुणिले वजा 7. आता काय होईल याच्यात? हा 7 कॅन्सल झाला. मग राहिलं कोण? वजा 1 कंसात वजा 7 वजा वजा अधिक झाले, म्हणजे उत्तर किती आले? 7. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. कळलं? आता प्रश्न क्रमांक 5 कोण सोडवत? पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटची तिसरी संख्या कोणती? मग आपल्याला या संख्यांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे लागेल. मग 3/8 0. याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेतलं. आता आपल्याला त्याचा उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावताना मोठी संख्या पहिल्यांदा लिहावी लागते, म्हणून 9/11 13/21 4/7 आणि 3/8. आता विचारलंय शेवटून तिसरी संख्या म्हणजे 13/21, म्हणून पर्याय क्रमांक 3. बघा 5वा प्रश्न सोडून दाखवलेला आहे इथं. 3/8 13/21 4/7 9/11 उतरत्या क्रमाने लिहिले असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती आहे असा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत. 3/8 च काय केलं? आधी दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं, म्हणजे 3 ला 8 न भागलं 0.3, 13 ला 21 न भागलं उत्तर आलं 0.6, 4 ला 7 न भागलं उत्तर आलं 0.5 आणि 9 ला 11 न भागलं उत्तर आलं 0.8. म्हणजे आधी संख्या काढून घेतल्या दशांश अपूर्णांकात, नंतर काय केलं? उतरता क्रम लावला आणि त्यांनी शेवटून विचारलंय. म्हणजे पाठीमागून उजवीकडून डावीकडे जायचंय, तर उजवीकडून डावीकडे गेला तर उत्तर किती मिळतं? 13/21 हे उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक कोणता आहे? तिसरा. आता पुढचा 6वा प्रश्न आहे, तो सोडून देईन. 7/28 5/5 5/3 15 3 3 3 9 4 4 4 2 8. आपलं उत्तर आले तर 1/1 गुणिले 3/2 आणि इथं 3 दिलेला त्याच्यावर 3 पूर्णांक असतं. 3च्या खाली 1 छेद लावायचा,
त्याच्यामुळे 3/2 गुणिले 3/1 आणि भागाकार असल्यावर अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा. त्याच्यामुळे 3 त्रिक 9 आणि 2 एके 2 त्याच्यामुळे 9/2 गुणिले 2/9 बरोबर 18. 18 एके 18 बरोबर करायचं मग त्याच्यात. बघा अशा प्रश्नामध्ये म्हणजे पदावलीचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय करायचं, जिथं काटाकाटी करता येईल तिथं काटाकाटी करता आली पाहिजे. काटाकाटी करायची म्हणजे तुमचे पाडेपाठ पाहिजेत, तर तुम्हाला काय करता येतं, इथं काटपट करता येतं. इथं बघा 5 त्रिक 15, 7 चौक 28, 4 आले, इथं 3, हा 3 त्रिक 9, 3 झाले, इथं 4 न 8 ला भागलं 2 आलं, मग 3 त्रिक 9/2 भागिले 9/2. हे बघा इथं उत्तर. या सगळ्यांचा गुणाकार केला 9/2 गुणुले हा भागाकार करतोय. भागाकाराची व्यस्त क्रिया म्हणजे गुणाकार असते आणि म्हणून काय केलं इथं 2/9. हे इथले काय झाले 9 गुणुले 2 18, 9 गुणुले 2 18, 18 भागिले 18 म्हणजे उत्तर किती आलं 1. आता याच्यानंतर 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न कोण पदावली दिलेली आहे. आता याच्यातच आपल्याला काय करायची, काटाकाटी करायची. तुम्हाला यासाठी मग असे सांगितलं पाडे आपले पाठ पाहिजे. पाडे पाठ असतील तर उदाहरण काय होणार सुटणार. -51/85 अधिक -102/85 भागिले 25/125. बघा कोणाच्या पाड्यात 51 आणि 85 आहेत, 17च्या पाड्यात आहेत. 17 न 85 ला भागलं, 17 5 85 आणि 17 त्रिक 51. पुढं परत 17 न भाग जातोय का जातोय, 17 5 85 आणि 17 चक 102. आता इथं 25च्या पाड्यात आहेत का, आहेत. 25 × 25 आणि 25 किती 25 5 125. आता राहिलेली संख्या घेऊया खाली कोण कोण राहिले बघा. -3/5 त्या वजा अधिक -6/5 इकडं भागिले 1/5. आता छेद समान आहे. छेद समान म्हणल्यानंतर -3 -6 छेद किती आले 5 भागिले 1/5. आता काय करायचंय बघा, इथं -3 -6 किती झाले -9 -9/5 इकडं गुणुले काय होईल -5/1. भागाकार उलटून गुणुले. आता याच्यात हा 5 कॅन्सल आणि मायनस गुणुले मायनस काय झाले प्लस आणि 9 गुणुले 1 9 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, तिसरा पर्याय. त्याचं काय झालं उत्तर. कळलं. जेवढे प्रश्न सोडून दिले ते व्यवस्थित काय करायचे लिहून घ्यायचे. हे याचं उत्तर आहे, हे पहिल्याचं उत्तर आहे. कळलं. प्रश्न आहे 8वा प्रश्न आहे 7/-9 -11/3 -4/-13 -2/5 या संख्यांमधील धनपरिमेय संख्या विचारलेली आहे. कोणती धनपरिमेय संख्या. मग आता उत्तर लिहिताना हे 7/-9 इथं ऋण नाहीये म्हणजे ऋण राहणार. इथं खाली छेदस्थानी ऋण नाहीये म्हणजे ती संख्या ऋणच राहणार. इथं दुसऱ्या याच्यामध्ये बघा -4/-13 म्हणजे -4/-13 हे ऋण धन होऊन जातं म्हणजे 4/13. याचा अर्थ धन परिमेय संख्या -4/-13 ही असेल. कळलं. आता याच्यानंतर 9वा प्रश्न सोडवायचा आहे. कोण सोडवेल, ये आता इथं आपल्याला बेरीज दिली. बेरीज करण्यासाठी आपल्याला आधी छेद समान करून घ्यायला लागते. सगळ्यांचे छेद आपण 12 घेऊ कारण सगळ्यांच्या पट्टीत 12 येतो. आता छेद समान झाले. आता डायरेक्ट बेरीज करू आपण. बेरीज आली 23/12 आणि इथं आपल्याला परत वजा 23/12 दिले. 23/12 23/12 गेले उत्तर आलं. पहिला हे बघू. याचं काय सांगितलं आपल्याला सर्वात लहान परिमेय संख्या विचारली. ही परिमेय संख्या नाही कारण वरती 0 आलेला आहे त्यामुळे ही इथं बाद आणि शेवटची धन येणार आहे. बघू आपण भागाकार करू.
आता या तिघांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती ही तर धन संख्या आलेली त्यामुळे ही नाही येणार. आणि या ऋणांमध्ये बघितली तर जी संख्या मोठी ती नाही धरायची, जी संख्या छोटी ती सर्वात लहान आहे. म्हणजे याच्यातला पर्याय क्रमांक 4. बघा 10व्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं होतं. पर्याय क्रमांक किती आहे? -7/4 आहे. तर कसं -7/4 आलं ते तुम्हाला सांगतो. हे बघा इथं 0/3 उत्तर किती आलं? 0. नंतर -7/4 उत्तर किती आलं? -7/4 ला कोणी भागलं? 4 न भागलं, म्हणजे 7 ला 4 न भागलं होतं. उत्तर किती आलं? -1.7. त्याच्यानंतर पुढं -5/3 -5 ला 3 न भागलं होतं. उत्तर किती आलं? 1.6. आणि -3/5 ला भागलं म्हणजे बघा -3/5 याचं उत्तर किती आलं? 0.6. त्या संख्या काढून घेतल्या आणि आपल्याला विचारले काय लहान परिमेय संख्या कोणती आहे. मग आपल्याला संख्या रेषेचा विचार करावा लागेल आणि संख्या रेषेचा विचार केल्यानंतर संख्या रेषेवरती ते संख्या आपण काय करू? मांडून घेऊ. इथं या ठिकाणी काय असतो? 0. शून्याच्या डावीकडील संख्या सगळ्या ऋण असतात. मग ऋण संख्या असतात तर कोणत्या आत येईल बघा? 0.6. म्हणजे इथं किती येणार? 0.6. आता इथं काय प्लस झालंय याचा अर्थ ते कुठं जाणार? उजव्या बाजूला 0.6. त्याच्यानंतर -1.6 म्हणजे इथं बघा, इथं जर -1 आलं तर इथं किती येणार? -1.6. त्याच्यानंतर इकडं -1.6. आता संख्या रेषेची तुलना करताना आपण बघितली संख्यांची उजवीकडचे अंक काय असतात? मोठे असतात. डावीकडचे अंक काय होत जातात? लहान होत जातात. आणि म्हणून 1.7 -1.7 ही संख्या जी आहे ती कशी संख्या झाली? लहान संख्या झाली. आणि ही लहान संख्या असल्यानं आपलं उत्तर जे आहे लहान परिमेय संख्या कोणती आहे? -1.7. याचाच अर्थ -7/4 ही संख्या आपल्याला काय मिळते? सगळ्यात लहान मिळते. कळलं? म्हणजे अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. याच्यावरील उदाहरण तुम्ही घरी सोडवायचे आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. त्याचबरोबर आपले जे बंधू भगिनी मित्रमैत्रिणी 7वी आणि 4थी स्कॉलरशिपला बसलेले असतील त्यांच्यासाठी हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे सर्व व्हिडिओ फ्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.